In last session, we studied about the Kranz anatomy. Kranz anatomy मध्ये आपण बघितलं होतं की C3 सायकल आणि C4 मध्ये जो डिफरन्स निर्माण करणारा जो मेन पार्ट आहे तो Kranz anatomy आहे. The main part for the purpose of difference between the C3 and C4, that is the Kranz anatomy. Because in C4 plants there is presence of the Kranz anatomy. Kranz anatomy, what is the Kranz anatomy? There is presence of bundle shape to the vascular bundle. That shape covering the vascular bundle as like necklace. तो जो शीट आहे तो vascular bundle ला कव्हर करतो नेकलेस सारखा. ठीक आहे. मग आता इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे की बंडल शेप सेल प्रेझेंट आहेत हे महत्त्वाचं. सेकंड थिंग, ऑलरेडी फोटोसिंथेसिस ज्यामध्ये होतं ते मेसोफिल सेल पण प्रेझेंट आहे आणि मेसोफिल सेल हे काही वेगवेगळ्या पार्ट मध्ये डिवाइड झालेले नाहीयेत, सगळीकडे सिमिलर आहे. म्हणजे या ठिकाणी मेसोफिल सेल पण आहेत आणि बंडल शेप सेल पण आहेत. देयर इज प्रेझेन्स ऑफ मेसोफिल सेल्स अँड बंडल शेप सेल्स. ठीक आहे. मी लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला हे क्लिअर केले. मेसोफिल सेल्स जे आहेत तर हे असे सेल्स आहेत की ज्यांच्यामध्ये ग्राना भरपूर प्रमाणामध्ये प्रेझेंट असतात. भरपूर प्रमाणामध्ये ग्राना म्हणजे यांचा क्लोरोप्लास्ट जो आहे तो ग्रॅन्युलर क्लोरोप्लास्ट आहे. तर बंडल शेप सेल्स हे व्हाईटिश कलरचे असतात. याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट तर आहे पण ग्राना ऍब्सेंट आहे. म्हणजे फक्त स्ट्रोमा प्रेझेंट असतो, ग्राना ऍब्सेंट असतो. याचा अर्थ आपण असं म्हटलं तरी चालेल की मेसोफिल सेल्स in C4 plant, mesophil cells are consist granular chloroplast and bundle shape cells consist granular chloroplast. क्लियर झाला पाहिजे की मेसोफिल सेल मध्येच लाईट रिएक्शन होईल. मेसोफिल सेल मध्येच लाईट रिएक्शन होईल, बंडल शेप सेल मध्ये लाईट रिएक्शन होणार नाही. इथपर्यंत हे क्लियर झालं की मेसोफिल सेल मध्ये लाईट रिएक्शन होईल कारण ग्राना त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. परंतु बंडल शेप सेल मध्ये लाईट रिएक्शन होणार नाही कारण तिथे ग्राना ऍब्सेंट आहे. म्हणजे क्लियर आहे की लाईट रिएक्शन तर ग्राना सेल मध्ये पण अग्राना सेल मध्ये जी आहे ती तुमची C3 म्हणजे केल्विन सायकल होईल. ती काय होईल? C3 केल्विन सायकल. याचा अर्थ असा झाला की या ज्या दोन रिएक्शन्स आहेत या दोन रिएक्शनचे फेजेस बदलले. C4 मध्ये एकाच ठिकाणी एकाच सेलच्या क्लोरोप्लास्ट मध्ये लाईट रिएक्शन ऍज वेल ऍज डार्क रिएक्शन होत होती. परंतु C4 मध्ये तसं होणार नाही. C4 मध्ये लाईट रिएक्शन जी आहे ती फक्त ग्रॅनामध्ये होईल आणि डार्क रिएक्शन जी आहे ती अग्रॅन्युलर क्लोरोप्लास्ट ज्या ठिकाणी असतं दॅट इज बंडल शेप मध्ये होईल. म्हणजे ही सायकल दोन पार्ट मध्ये डिवाइड झाली. एका पार्ट मध्ये म्हणजे एक पार्ट जो आहे त्यामध्ये मेसोफिल सेल मध्ये रिएक्शन केली जाईल आणि दुसऱ्या पार्ट मध्ये बंडल शेप सेल मध्ये रिएक्शन केली जाईल. असं स्प्लिट झाले. ठीक आहे. या सायकलला डिस्कवर केलं होतं हॅच अँड स्लॅगियन. म्हणजे कंप्लीट सायकल बाय स्टेप सांगण्याचं काम हॅच स्लॅग यांनी केलं. ठीक आहे. या व्यतिरिक्त कोर्शन आहे, कोर्शन. ठीक आहे. कोर्शननं या सायकलला डिस्कवर केलं किंवा इंट्रोड्यूस द सायकल. यावरून दिस सायकल इज कॉल्ड ॲज HSK पाथवे. या सायकलला आणखी काय नाव दिलं जातं? दॅट इज अन HSK पाथवे. व्हाय इट इज कॉल्ड द C4? बिकॉज द फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट इज ऑफ 4 कार्बन ॲटम. पहिलं स्टेबल प्रोडक्ट जो आहे तो 4 कार्बन ॲटमचा आहे ज्याला आपण डाय कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणतो. त्यामुळे आपण या सायकलला आणखीन एक नाव दिलं दॅट इज डाय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. ठीक आहे. जो 4 कार्बन कंपाऊंडचा असलेला मॉलिक्यूल आहे तो आहे या ठिकाणी ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. जो 4 मॉलिक्यूल असलेला जो कंपाऊंड आहे तो आहे ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. आपण तिकडे डार्क रिएक्शन मध्ये बघितलं होतं तुमचं पहिलं स्टेबल प्रोडक्ट जो तयार होत होता तो PGA होता. इथे तसं नाहीये. ऍक्च्युली इथं C3 सायकल होते पण फोटो रेस्पिरेशन प्रिव्हेंट करण्यासाठी 2 वेळेस कार्बन डायऑक्साइड या ठिकाणी फिक्स केला जातो. काय केला जातो? 2 times कार्बन डायऑक्साइड फिक्स्ड इन दिस सायकल. या सायकलमध्ये 2 वेळेस कार्बन डायऑक्साइडला फिक्स केलं जातं. मग 2 वेळेस कार्बन डायऑक्साइडला फिक्स
करताना कशा पद्धतीने फिक्स केलं जाईल तर पहिल्यांदा कार्बन डायऑक्साईड फिक्स केलं जाईल इनटू दी मेसोफिल सेल आणि दुसऱ्या वेळेस कार्बन डायऑक्साईड फिक्स केलं जाईल इनटू दी बंडल शीट सेल. पहिल्या वेळेस कार्बन डायऑक्साईड फिक्स करण्यासाठी आपण जे C3 मध्ये बघितलं की त्या ठिकाणी RUDP होता आणि रुबिस्को एन्झाईम होता. पण इथे पहिल्या वेळेस कार्बन डायऑक्साईड फिक्स करण्यासाठी RUDP नाही आणि रुबिस्को नाही तर पहिल्या वेळेस कार्बन डायऑक्साईड फिक्स करण्यासाठी फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड आहे दॅट इज पेपा आणि त्याचबरोबर जो एन्झाईम या ठिकाणी काम करेल दॅट इज फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड कार्बोक्सायलेज एन्झाईम म्हणजे पेप्को. ठीक आहे, मग इथं पहिलं एन्झाईम या ठिकाणी पेप्को असेल जो फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिडच्या सहाय्याने त्यांचं कार्बन डायऑक्साईड फिक्स करेल कशामध्ये मेसोफिल सेल मध्ये. ठीक आहे, आणि पुढे बंडल शीट सेल मध्ये मग तो नॉर्मली जो प्रेझेंट असतो तुमचं रुबिस्को दॅट इज अ केल्विन सायकल म्हणजे बंडल शीट सेल मध्ये सरळ केल्विन सायकल. पण कशा पद्धतीने ही सायकल डिफरन्शिएट झाली ती आपण या ठिकाणी आता पाहूया. हाऊ दी सायकल हॅज बीन डिफरन्शिएटेड. ओके, वी विल सी हियर. दोन पार्ट मध्ये डिफरन्शिएट झाले मग मी इथे दोन पार्ट करतो. एक पार्ट याच्यामध्ये तुमचा आहे दॅट इज मेसोफिल सेलचा इनसाइड द मेसोफिल सेल आणि दुसरा पार्ट आहे इनसाइड बंडल शीट सेल. या दोन पार्ट मध्ये तुमची सायकल डिवाइड झाली. ठीक आहे, समजतंय तुम्हाला. या दोन पार्ट मध्ये तुमची सायकल डिवाइड झाली आहे मेसोफिल सेल मध्ये आणि बंडल शीट सेल मध्ये. मेसोफिल सेल मध्ये कसं होईल, हाऊ रिएक्शन ऑकर्स. सिंपल आहे, सर्वात आधी तुमचं कार्बन डायऑक्साईड फिक्स केलं जाईल म्हणजे कार्बोक्सायलेशन होईल. कार्बोक्सायलेशन नंतर रिडक्शन केलं जाईल पण कार्बोक्सायलेशन नंतर जो रिडक्शन केलं जाईल तर रिडक्टेड कंपाऊंड विल बी assimilated will be absorbed by the bundle sheet cell. How? See here. पहिली स्टेप आहे मग तुमचं फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड पेपा याला इन शॉर्ट आपण काय म्हणतो फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड दॅट इज पेपा प्लस तुमचे कार्बन डायऑक्साईड CO2. ठीक आहे, याला फिक्स कोण करेल एन्झाईम आहे या ठिकाणी दॅट इज फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड कार्बोक्सायलेज एन्झाईम. मी याला नाव देतो पेप्केज. ठीक आहे, दॅट इज कार्बोक्सायलेज एन्झाईम. फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड मध्ये कार्बन डायऑक्साईड फिक्स करणारा जो एन्झाईम आहे तो आहे फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड कार्बोक्सायलेज एन्झाईम दॅट इज पेप्केज. ठीक आहे, आता पुढे जेव्हा कार्बन डायऑक्साईड यामध्ये फिक्स केलं जाईल तेव्हा जो प्रोडक्ट तयार केला जाईल फर्स्ट प्रोडक्ट इज ए ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड. The first product is an oxaloacetic acid. तुमच्याकडे लॉंग फॉर्म कुठेतरी लिहून ठेवा. इथे लिहिताना फक्त OAA लिहा पण तुमच्याकडे दुसरीकडे कुठेतरी ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड असं लॉंग फॉर्म लिहून घ्या. ठीक आहे, फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड हा 3 कार्बनचा असतो. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड ऑलरेडी 1 कार्बनचा आहे आणि ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड हा आहे 4 कार्बनचा. याचा अर्थ 4 कार्बनचा असलेला हा तुमचा पहिला स्टेबल प्रोडक्ट या ठिकाणी तयार झालेला आहे. क्लिअर, इथपर्यंत क्लिअर होतं तुम्हाला. आता आपण पुढे जाऊया. मग हे झालं कार्बोक्सायलेशन प्रोसेस. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज द कार्बोक्सायलेशन प्रोसेस. दिस इज द फर्स्ट स्टेप. या ठिकाणी पहिली स्टेप आली. ठीक आहे, पहिली स्टेप काय झाली दॅट इज अन कार्बोक्सायलेशन. नाउ द सेकंड स्टेप. दुसरी स्टेप या ठिकाणी असेल दॅट इज अन रिडक्शन. काय होईल इथं सेकंड स्टेप इज अन रिडक्शन. आता रिडक्शन कोणाचा होईल, रिडक्शन कोणाचं होईल तर ऑक्झॅलोएसिटिक ऍसिडचं रिडक्शन होईल. या ठिकाणी ऑक्झॅलोएसिटिक ऍसिडचं रिडक्शन होत असताना for the purpose of reduction the enzyme will be used that is oxaloacetic acid dehydrogenase enzyme. Oxaloacetic acid reductase enzyme याला आपण हायड्रोजिनेज एन्झाईम म्हणतो. मग इथं जर याचं आपल्याला रिडक्शन करायचं असेल तर तुम्हाला इथे वापरावं लागेल NADPH2. यू हॅव टू यूज हियर NADPH2. तुम्ही जेव्हा इथे NADPH2 वापरणार NADPH2 तर काय होईल याच्यातले हायड्रोजन यामध्ये वापरले जातील
ठीक आहे. द प्रोडक्ट विल बी मॅलिक ऍसिड. प्रोडक्ट काय असेल तुमचं? मॅलिक ऍसिड, जो 4 कार्बनचा असेल, which is also a 4 carbon compound. तो सुद्धा किती कार्बनचा आहे? इट इज also an 4 carbon compound. क्लिअर झाले इथपर्यंत? नाव ध्यानात राहणं गरजेचं आहे प्रत्येक स्टेप मध्ये. दी प्रोसेस इज कॉल्ड एज द रिडक्शन. ठीक आहे. याचं अगेन ऑक्सिडेशन पण होऊ शकतं, याचं ऑक्सिडेशन पण होऊ शकतं. ठीक आहे. नाव मॅलिक ऍसिड ट्रान्सफर्ड, दिस इज ए ट्रान्सपोर्ट. ठीक आहे. ट्रान्सफर टू दी बंडल शिप सेल. मॅलिक ऍसिड कुठे ट्रान्सफर केलं? बंडल शिप सेल मध्ये. मॅलिक ऍसिड तुमचं बंडल शिप मध्ये आलं. नाव देयर इज अन ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झायलेशन प्रोसेस. इथे काय आहे? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झायलेशन प्रोसेस. इथं आपण काय केलं? थर्ड नंबरला ट्रान्सपोर्ट केलं इन बंडल शिप. ठीक आहे. आता फोर्थ नंबरला आपण काय काम करतोय? फोर्थ नंबरला या ठिकाणी 2 पॅरलल प्रोसेस होतात. देयर आर 2 पॅरलल प्रोसेस. 2 पॅरलल प्रोसेस कसं होईल की इथं डिकार्बोक्झायलेशन होईल, डिकार्बोक्झायलेशन होईल आणि याच्यातून बाहेर पडणारा जो कार्बन डायऑक्साइड आहे, याच्यातून बाहेर पडणारा जो कार्बन डायऑक्साइड आहे, इट विल बी एंटर इनटू द केल्विन सायकल. दॅट इज सेकंड फिक्सेशन प्रोसेस. Second fixation process followed by that is carboxylation. याच बरोबर आणखी एक पॅरलल प्रोसेस आहे की तुम्हाला फॉस्फोइनोल पार्विक ऍसिडचं रिजनरेशन पण करायचंय. फॉस्फोइनोल पार्विक ऍसिडचं रिजनरेशन पण करायचंय. याचं डिकार्बोक्झायलेशन झाल्यानंतर जो प्रोडक्ट या ठिकाणी तयार होईल, याचं डिकार्बोक्झायलेशन झाल्यानंतर जो प्रोडक्ट या ठिकाणी तयार होईल, त्या प्रोडक्टला परत मेसोफिल सेल मध्ये नेलं जाईल आणि त्या प्रोडक्टचं रिजनरेशन केलं जाईल. त्या प्रोडक्टचं काय केलं जाईल? रिजनरेशन. म्हणून याच्यात पॅरलल प्रोसेस आहे, दॅट इज अन रिजनरेशन. ठीक आहे. ही एक पॅरलल प्रोसेस आहे आणि ही रिजनरेशन कशाचं आहे? दॅट इज फॉस्फोइनोल पायरिक ऍसिडचं रिजनरेशन. आता इथे पहा काय आहे? हा तुमचा मॅलिक ऍसिड आहे. या मॅलिक ऍसिडचे इथे डिकार्बोक्झायलेशन झालं प्लस हे तुम्हाला म्हटलं ऑक्सिडेटिव्ह म्हणजे ऑक्सिडेशन पण होईल. हा जो NADP तयार करेल, ठीक आहे, हा तुमचा NADP इट विल बी कन्वर्टेड टू दी NADH2. हाच NADPH2 कुठे वापरला जाईल? इथे वापरला जाईल. ध्यानात ठेवा, एक ग्लुकोज तयार करण्यासाठी आपण काय केलंय? 12 NADPH2 वापरले. इथे NADPH2 कुठून येईल? इथे वापरायचं तर कुठून येईल? 12 तर ऑलरेडी फिक्स आहे जे केल्विन सायकल मध्ये लागणार आहे. म्हणून इथे या पद्धतीची प्रोसेस आहे. इथलाच NADPH2 इथे वापरला जातो आणि इथला NADP इथे वापरला जातो. दोन्ही त्या ठिकाणी एकमेकांमध्ये वापरले जातात. ठीक आहे. आणि तुमचं केल्विन सायकल मध्ये लागणारे NADPH2 तो ऍज इट इज असतात. इथून परत याच बरोबर काय होईल? तुमचं CO2 बाहेर पडेल. दिस CO2 विल बी गेट बाय RUDP. ठीक आहे. हा CO2 RUDP ने घेतल्यानंतर PGA तयार होईल. PGA चं कन्वर्जन PGAL मध्ये होईल. ठीक आहे. PGAL चं कन्वर्जन तुमच्या RUDP मध्ये होईल. त्याच बरोबर या PGAL पासून तुम्हाला काय भेटेल? इथं दॅट इज अन कार्बोहायड्रेट. यापासून तुम्हाला इथं काय भेटेल? कार्बोहायड्रेट. म्हणजे तुमची केल्विन सायकल इथं कंटिन्यू झाली. दिस इज ए युअर केल्विन सायकल. ही काय आहे तुमची? केल्विन सायकल. ठीक आहे. केल्विन सायकल कुठे झाली? बंडल शिप सेल मध्ये. केल्विन सायकल कुठे झालेली? बंडल शिप सेल मध्ये. इथे जो प्रोडक्ट तयार होतो दॅट प्रोडक्ट इज ए पायरुविक ऍसिड. झालं तुमचं डिकार्बोक्झायलेशन. भेटलं तुम्हाला पायरुविक ऍसिड. किती कार्बनचा असेल? इथे तुमचा मॅलिक ऍसिड जो आहे हा 4 कार्बनचा होता. कितीचा होता? 4चा. कार्बन डायऑक्साइड बाहेर पडला, हा झाला 3 कार्बनचा. नाउ इट विल बी ट्रान्सपोर्टेड इनटू द मेसोफिल सेल. काय होईल? याला मेसोफिल सेल मध्ये ट्रान्सपोर्ट केलं जाईल. तुमचं जसं इथं कार्बोक्झायलेशन झालं ना,
त्याच वेळेस काय होते रिजनरेशन. रिजनरेशनसाठी काय होईल पायरुव्हिक ऍसिड ट्रान्सफर इनटू मेसोफिल सेल. इन मेसोफिल सेल there is use of energy. या ठिकाणी एनर्जी वापरली जाईल. there is use of energy that is ATP. या ठिकाणी ATP वापर केला जाईल. ATP चं कन्वर्जन ADP मध्ये होईल. याचा अर्थ याच्यातून फॉस्फेट कुठे आला, याच्यातून फॉस्फेट इथे आला. पायरुव्हिक ऍसिड मध्ये हा फॉस्फेट आला. there is formation of the phosphoenol pyruvic acid. काय मिळतं पायरुव्हिक ऍसिड मध्ये तुमचा फॉस्फेट ऍड झाला. फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड त्या ठिकाणी काय होईल तयार केला जाईल. नाउ इट इज रिजनरेटेड अगेन. सायकल विल बी कंटिन्यूज. टोटल 6 सायकल होतात. टोटल किती सायकल होतात त्या ठिकाणी टोटल 6 सायकल्स आहेत. आणि 6 सायकल्स द्वारे काय केलं जाईल या ठिकाणी तुमचं ग्लुकोज तयार केलं जाईल. ठीक आहे. टोटल 4 सायकल्स इज देअर अँड देयर इज फॉर्मेशन ऑफ द ग्लुकोज. इज इट क्लिअर इथपर्यंत. चला इथपर्यंत क्लिअर झालं तुमचं. क्लिअर झालं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा पूर्ण करून घ्या तुमच्या पद्धतीने. ठीक आहे. प्रोडक्ट फक्त ध्यानात ठेवा. इथं फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड वापरला. पहिल्या स्टेप मध्ये कन्वर्जन ऑक्झॅलिक मध्ये झालं. दुसऱ्या स्टेप मध्ये कन्वर्जन मॅलिक ऍसिड मध्ये झालं. मॅलिक ऍसिड बंडल शिप मध्ये काय केलं ट्रान्सपोर्ट केलं. त्या मॅलिक ऍसिडचं डिकार्बोक्सिलेशन झालं. पायरुव्हिक ऍसिड तयार झाला. डिकार्बोक्सिलेशन नंतर याच्यातून कार्बन डायऑक्साइड जो बाहेर पडलेला आहे त्या कार्बन डायऑक्साइडला काय केलं केल्विन सायकल मध्ये फिक्स करून घेतला. दिस इज द सेकंड फिक्सेशन. दिस इज फर्स्ट फिक्सेशन. याला आपण फर्स्ट फिक्सेशन म्हणूया. दिस इज फर्स्ट फिक्सेशन. ठीक आहे. आणि याला आपण म्हणूया इथं दॅट इज ए सेकंड फिक्सेशन. हा तुमची कार्बन डायऑक्साइडची सेकंड फिक्सेशन प्रोसेस आहे. ठीक आहे. त्यानंतर मग पायरुव्हिक ऍसिडला ट्रान्सपोर्ट रिजनरेशन करायचंय. पायरुव्हिक ऍसिडला ट्रान्सपोर्ट केलं जाईल इनटू दी मेसोफिल सेल. मेसोफिल सेल मध्ये पायरुव्हिक ऍसिड मध्ये फॉस्फोरायलेशन म्हणजे त्यासाठी एटीपी वापरला जाईल. फॉस्फेट इथे ऍड केला जाईल. इट विल बी कन्वर्ट्स टू दी फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड. ठीक आहे. रिएक्टिव्ह मेकॅनिझम तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहायचा आहे. इथं मी रिएक्टिव्ह मेकॅनिझम ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. कुठं कोणत्या प्रकारचे एन्झाइम्स वापरलेलं हे सांगितलंय. डिकार्बोक्सिलेशन करायचं असेल तर मॅलिक ऍसिड डिकार्बोक्सायलेशन एन्झाइम डिकार्बोक्सायलेज एन्झाइम त्या ठिकाणी तुम्हाला वापरावं लागेल. मॅलिक ऍसिड डिकार्बोक्सायलेज एन्झाइम वापरावं लागेल. ठीक आहे. आता इथं या प्रोसेसमध्ये काय केलं गेलं इन दिस प्रोसेस दी फोटो रेस्पिरेशन इज प्रिव्हेंटेड. या प्रोसेसमध्ये काय झालंय फोटो रेस्पिरेशन प्रिव्हेंट केलं गेलं. म्हणून प्रश्न विचारलेला होता why C4 is more significant. C4 is more significant than C3. आता इथे मी तुम्हाला स्टेटमेंट दिले C4 is more significant than C3. मग काय देणार तुम्ही इथं याच्या आमचं कारण because no photorespiration also no loss of CO2. कार्बन डायऑक्साइडचे लॉस पण होणार नाही आणि फोटो रेस्पिरेशन पण होणार नाही. मेन गोष्ट फोटो रेस्पिरेशन आहे कारण फोटो रेस्पिरेशन मुळे कार्बन डायऑक्साइडचा लॉस होतो. म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या ऑप्शन मध्ये फक्त फोटो रेस्पिरेशन दिलं असेल तर त्याला सिलेक्ट करायचंय. तर नो फोटो रेस्पिरेशन होत नाही आणि म्हणून C4 इज मोर सिग्निफिकंट दॅन दी C3. ठीक आहे. ओके. सो दिस इज ऑल अबाउट युअर C4 सायकल. ठीक आहे. C4 सायकल मधून आपल्याला पुढे जायचं आहे आता कॅम कडे. दॅट इज क्रासुलेसी ऍसिड मेटाबॉलिझम. हे सगळं समजलंय तुम्हाला. हे जर समजलं असेल ही प्रोसेस जर पूर्ण समजली असेल तरच तुम्हाला कॅम समजेल. ठीक आहे. जर समजलं असेल तर कॅम समजणं पॉसिबल नाही. ध्यानात ठेवा कॅम समजणं पॉसिबल नाही. ठीक आहे. आपण जाऊया आता कॅम पाथवेकडे. Why it is called as the CAM? Because crassulacean acid metabolism
first discovered in Crassulaceae family. सर्वात आधी कुठे डिस्कवर केलं गेलं याला? क्रासुलेसी फॅमिली मध्ये डिस्कवर केलं, म्हणून त्याला नाव क्रासुलेशन ऍसिड मेटाबॉलिझम असं म्हटलं जातं किंवा कॅम असं म्हटलं जातं. दीज आर झिरोफायटिक प्लांट. कॅम काय आहे? कॅम आहे झिरोफायटिक प्लांट्स. ठीक आहे, झिरोफायटिक प्लांट्स असल्या कारणानं यांच्यामध्ये झिरोफायटिक मॉडिफिकेशन आहे. झिरोफायटिक म्हणजे अशा एरियामध्ये ते डेव्हलप होतात ज्या ठिकाणी पाणी कमी असतं. अशा एरियामध्ये डेव्हलप होतं ज्या ठिकाणी पाणी कमी असतं. देयर इज लोअर वॉटर. कमी प्रमाणामध्ये पाणी प्रेझेंट असतं आणि म्हणूनच वॉटर लॉस प्रिव्हेंट करायचा आहे. वॉटर लॉस प्रिव्हेंट करण्यासाठी टू प्रिव्हेंट वॉटर लॉस, the stomata closed during day. डे टाइम मध्ये स्टोमॅटा क्लोज्ड असतात. पहा आता, जर डे टाइम मध्ये स्टोमॅटा क्लोज असेल तर कार्बन डायऑक्साईड कधी जाईल आतमध्ये? कार्बन डायऑक्साईड तर आतमध्ये येणं गरजेचं आहे ना. म्हणून कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन याच्यामध्ये होतं इन नाईट. कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन कधी होतं यांच्यामध्ये? नाईट मध्ये. ठीक आहे, डे मध्ये नाही. त्यांचं अनाटॉमी यांच्यासारखी अजिबात नाही. त्यांची अनाटॉमी यांच्यासारखी नाही. पण कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन दोनदा करावं लागतं. कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन दोनदा करावं लागतं. ठीक आहे, हे कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन नाईट मध्ये एकदा केलं जाईल, नाईट मध्ये एकदा केलं जाईल, डे मध्ये एकदा केलं जाईल. नाईट मध्ये एकदा केलं जाईल, डे मध्ये एकदा केलं जाईल. नाईट मध्ये फिक्स केलेले कार्बन डायऑक्साईड मग डे मध्ये वापरले जातील. कारण डे मध्ये स्टोमॅटा क्लोज आहे म्हणून डे मध्ये कार्बन डायऑक्साईड घेऊ शकत नाही आपण. ठीक आहे, मग डे मध्ये इथं काय होईल? ती जी केल्विन सायकल आहे ना, तिथे केल्विन सायकल कुठे होते? बंडलशीट सेल मध्ये. इथं केल्विन सायकल बंडलशीट सेल मध्ये, तिथं केल्विन सायकल ही डे मध्ये होईल. ठीक आहे, आणि कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन प्रोसेस इथं मेसोफिल मध्ये होतं. मेसोफिल सेल मध्ये क्रासुलेशन ऍसिड मेटाबॉलिझम मध्ये कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन केलं जाईल ड्युरिंग नाईट टाइम, बिकॉज स्टोमॅटा क्लोज्ड ड्युरिंग डे. स्टोमॅटा काय आहे? डे मध्ये क्लोज आहे and open during night. ध्यानात ठेवा, टेम्परेचर जास्त असल्या कारणानं ऑलरेडी झिरोफायटिक आहे म्हणजे कमी पाण्याच्या एरियामध्ये आहे. टेम्परेचर जास्त असल्या कारणाने ट्रान्सपिरेशनच्या फॉर्म मध्ये जास्तीत जास्त वॉटर लॉस होऊ शकतो. ट्रान्सपिरेशन तुम्हाला माहित आहे, लॉस ऑफ वॉटर इन द वेपर फॉर्म थ्रू द स्टोमॅटा. स्टोमॅटा थ्रू पाण्याचा लॉस होतो वेपरच्या फॉर्म मध्ये. टेम्परेचर जास्त असेल तर जास्तीत जास्त पाणी लॉस होईल. पण जर डे टाइम मध्ये तुमचे स्टोमॅटाच क्लोज आहे तर ट्रान्सपिरेशन होणार नाही. ट्रान्सपिरेशन झालं नाही तर वॉटर लॉस प्रिव्हेंट केलं जाईल. मग या ठिकाणी क्लिअरली वॉटर लॉस काय केला जातो? प्रिव्हेंट केला जातो. समजतं मी काय बोलते तुम्हाला? हे समजून घेणं गरजेचं आहे. सिंपलशी कंडिशन, सिंपलशी थिंग आहे, फक्त तुम्ही समजणं गरजेचं आहे. हे महत्वाचा डिफरन्स आहे. कशामध्ये? हे महत्वाचा डिफरन्स आहे तुमच्या त्या C4 मध्ये आणि C3 मध्ये. मग सायकल सेम असेल, सायकल सेम असेल. इथे सुद्धा काय होतं? इथे सुद्धा काय होतं? हे आपलं कॅन प्लांट्स आहे. इथे सुद्धा काय होतं? CO2 फिक्सेशन. हे CO2 फिक्सेशन ड्युरिंग नाईट. काय केलं जाईल? नाईट मध्ये CO2 फिक्सेशन होईल अँड केल्विन सायकल ऑकर्स ड्युरिंग डे. डे टाइम मध्ये केल्विन सायकल होईल. म्हणजेच मॅलिक ऍसिडचं ऑसिमिलेशन कधी होईल? डे मध्ये. ठीक आहे, डे मध्ये मॅलिक ऍसिडचं ऑसिमिलेशन होईल. याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये ऍसिड मोस्टली काय करतात? ऍसिड असिमिलेट केला जातो म्हणून क्रासुलेशन ऍसिड मेटाबॉलिझम आहे. क्रासुलेशन ऍसिड मेटाबॉलिझम काय म्हणतात? की जास्तीत जास्त ऍसिड असिमिलेट. पहा, ड्युरिंग डे टाइम ऍसिड म्हणजे ऑक्झॅलो ऍसिडिक ऍसिड असिमिलेट केला गेला. सॉरी, ड्युरिंग नाईट टाइम ऑक्झॅलो ऍसिडिक ऍसिड असिमिलेट केला गेला. ड्युरिंग डे टाइम मॅलिक ऍसिड असिमिलेट केलं गेलं. पायरुव्हिक ऍसिड सुद्धा डे टाइम मध्ये असिमिलेट केलं जातं. क्लिअर होते तुम्हाला? म्हणजे ऍसिड, म्हणून याला ऍसिड मेटाबॉलिझम असं म्हणतात. सेम सायकल
चेंज कुठे आहे फक्त मेसोफिल सेल्सच्या ऐवजी काय लिहावं लागेल नाही. ठीक आहे. आणि बंडल शीथ सेलच्या ऐवजी काय लिहावं लागेल तुम्हाला इथं बंडल शीथच्या ऐवजी डे टाइम लिहावं लागेल. म्हणून म्हटलं होतं ही सायकल जर समजली नाही तर ही समजणार अजिबात नाही. ठीक आहे. जर तुम्हाला C4 जर समजली नसेल तर सी कॅम्प पाथवे तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट कॅम्प पाथवे ऑर द कॅम्प सायकल. याच पद्धतीने तुमचं जे लाईट इंडिपेंडंट रिएक्शन आहे ते या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. लाईट इंडिपेंडंट रिएक्शन या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आता जे बाकी राहिले तुमच्या बोर्डामध्ये दिले दॅट इज फॅक्टर अफेक्टिंग ऑन द फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस मध्ये कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात. जितके फॅक्टर युजफुल आहेत तितके सगळे फॅक्टर काय करतात अफेक्ट करतात. ठीक आहे. कॅम्प पाथवे का होतं कारण टेम्परेचर जास्त आहे आणि झिरोफॅटिक प्लांट आहे. वॉटर लॉस प्रिव्हेंट करायचा आहे म्हणून म्हणजे वॉटरचं इम्पॅक्ट आहेच, टेम्परेचरचं पण इम्पॅक्ट आहे आणि कार्बन डायऑक्साईडचं पण इम्पॅक्ट आहे. These factors are affect on the photosynthesis process. ठीक आहे. आणि शेवटी एक पॉइंट स्टडी करायचा आहे दॅट इज द सिग्निफिकन्स ऑफ फोटोसिंथेसिस. असे 2 पॉइंट आपले बाकी राहिले आहेत. इट विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. ठीक आहे. याला तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.